तर चला मित्रांनो, आज तुम्हाला मी दाखवणार आहे शिंपल्याची भाजी. आता आई मस्त तुम्हाला शिंपल्याची फ्राय करून दाखवेल. तर थोड्या वेळात रेसिपी. आता आई कपडे सुकत टाकले. कपडे सुकलं का नंतर मग तुम्हाला मी शिंपल्याची रेसिपी दाखवेन डायरेक्ट मस्त एकदम खतरनाक. तर वेटिंग करा थोडा 5 मिनटं, नंतर मग तुम्हाला शिंपल्याची रेसिपी. आणि भाऊ नदीवरून आला आणि इथं बघा कोंबड्यांना तांदूळ दिला. आता मित्रांनो इथं आता आईने शिंपलं धुवायला लावलं. पहिलं धुवायचं आणि नंतर मग हे करायचं ना ग, मग आता शिजत ठेवायचं बरोबर ना. हा, हे कसं मातीत असतात ना आतमध्ये, मातीमध्ये हा, त्याच्यामुळे ते आता धुवायचं आणि मग शिजत ठेवायचं. गॅस भरून आणलास. तर बघा आता पाणी घेतलं आईने आणि आताच आम्ही नदीतून आलो. सगळा पसारा सगळा तसाच आहे. लायटर बंद कर. तर गॅस खराब झालेला आहे गॅसवाल्याला बहुत. तर आईने आता शिजत ठेवलं. तर चला मित्रांनो, थोड्या वेळात शिजले. आता उकळतील का शिजलं का मग तुम्हाला दाखवतो. तर चला भेटूया थोड्या वेळात. शिंपल्याला उकळाला मस्त पैकी. आता हा बघा, आता शिंपलं काढायचं पटापट. काढ सोलायला घे. आता घे बाहेर. या पटापट सोला. आता आईने पाणी काढून टाकायला लावला त्याच्यातला. नंतर मग पटापट शिंपलं काढायला बरं आहे बघा. चला आता गोलं काढून घेऊ. आई खडक 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 करायला लागले. तर बघा बाबू लाग पटापट काढ आपले. तर बघा सोडवायची असते. असं केलं का काय होतं. हा, दुसरं पडतं तसा खाली. काढा पटापट. तर बाबू लागलाय गोलं काढायला पटापट. गोलं टाटात ठेवायचं काय. ही साला ठेवाय दिली आया नाही होय ना. याच्यात ही ठेवा, कवरा याच्यात ठेव बाबू. कांदा कापतेस. काप ना, कांदा टाकायला लागतो ना. हा, तर आईने स्पिरिट खाला. तर आई विचारते स्पिरिट जवळ कोण होता. स्पिरिट म्हणजे काय तुम्हाला माहित नाही. ते आमच्या आदिवासी भाषेत स्पिरिट म्हणजे आईस्क्रीम मित्रांनो. तर आम्ही त्याला स्पिरिट सांगतो. तर स्पिरिटच सांगत ना ग, पहिला स्पिरिटच सांगू आम्ही. सगळी स्पिरिटच सांगत स्पिरिटवाला आला. आता ते आईस्क्रीम ना ग. चला पोरा स्पिरिटवाला आला. तर तिकडं शिंपलं सोडायला लागलं. तिकडं कांदा कापायला लावलं पटापटा. तर चला मी पण जरा एक हात लावून घेतो पटापट. आता जरा मी पण मदत करतो पटापटा, म्हणजे पटापटा होईल. एक नंबर खतरनाक पटपट होईल. तर मी पण जरा करतो मदत पटापट. तर परत एकदा मग गोलं धुवून घ्यायचं. तर ते काय एवढं हे करायला नाही मेहनत लागत. अशी काढून घ्यायची पटापट. साला दुसरं गोलं पडलं खुबा खा आहे बा मेरे असेल तर गोला आईने त्या खडक खडक केला ना, त्याची मुलं गोलं दुसरं त्याच्यातच पडलं. त्याची मुलं एवढी काय मेहनत लागणार नाही. साला काढून टाकायची. हा, काढून घेऊन दे असं चालतंय. आता काढून घेतो आम्ही मित्रांनो पटापटा. मग नंतर परत भेटू. आता आईने एक कैरी सोलायला लावली. ती पण टाकू शिंपल्यात आंबटपणा म्हणून. जरा एक नंबर टेस्टी लागते शिंपल्यात कैरी टाकली का, बरोबर ना. तर बघा कैरी सोलायला लावली. कैरी म्हणजे कच्चा आंबा. आम्ही आंबा सांगतो पण तुम्हाला समजणार नाही म्हणून मी कैरी बोलतो. तर फायनली शिंपलं सोलून झालं मित्रांनो. बघा एवढं शिंपल्याची साला आणि एवढूसे झालं. हे बघा गोलू एकच जण खाईल एवढूस झालं. खायला घेतलं तर एकच जण खाईल. बघा आईने कैरी पण कापली. तो पण धुवायला लागलं. टाट पण झालं. आता भाजी दुसऱ्यात करू ना. कैरी खातो ना तोंडाला पाणी सुटतं आमचे. खा ना त्याच साय खात कापून. ते आम्हाला गोड होतं. घरी गेले
तर चला फायनली साफ करून झाला. आता आई धुवून घेईल, कैरी पण धुवून घेईल परत एकदा. तर चलो. तर झालं फायनली. आईने हा शिंपलं धुवायला पाणी एकदा धुतलं, आता डबल पाण्यात धुवायला लावलं. बाबू दुसरं शिंपलं ठेवायला लावलं कारण की आम्ही भरपूर आणलेलं ना त्याची मुलं. तर एकच भाजी करून फायदा नाही, 2 तरी भाज्या झाल्या पाहिजेत काय ग. आता एवढंच बाजारात आणायचं असेल ना तर 100-200 किती बाजारात नदीचं भेटत पण नाही पहिली बात तर. कोणी का नाही. हे दमाला चांगलं ये ना दम लोकांना लागत त्यांनी खायचं म्हणजे कसं आहे बुडून राहत ना पाण्यात. तर बघा आईने आता रेसिपी बनवायला लावली. तर कांदा टाकला पहिला कांदा थोडा टाकला. आता कांदा भरपूर घेतलाय कारण की याची भाजी थोडा कांद्यावर करली तर कांदा थोडा जास्त त्याची क्वांटिटी त्याच्यामुळे कांदा घेतलाय. तर थोडा करपू दे मस्त गोल्ड कलरमध्ये, मग ते शिंपलं टाकू. काय गेले तोपर्यंत मी जरा मिक्स करून घेतो कांदा. जरा मी पण मदत करतो आज. तर आता मसाला टाकायला लावला, मिरची मसाला. हळद आणि मीठ वगैरे टाकून, मीठ टाकला ना नंतर टाकशील, मीठ नंतर टाकल वरून. तर बघा झाला मसाला पण टाकून एकदम खतरनाक. आणि कैरी टाकायची. चिचोला टाकशील का नाही? आणि नंतर मग वसट नको लागायला म्हणून आई वरून चिचोला टाकायचं. तर बघा एक नंबर रेसिपी झाली मित्रांनो आपली. बघा तर चला आईने आता झाकण दिला. थोड्या वेळ आता मीठ टाकायला. आता मीठ टाकून घेईल. मग झाली 5-10 मिनिटात रेसिपी का दाखवतो तुम्हाला. का मी पण थोडी डब्यात घेईन ना मग सूट जाऊ लगेच चलोच कारण की मला पण उशीर होईल ना त्याच्यामुळे. तर आई आता भाजी टेस्ट करून बघते झाली का नाही. सुका झाला आहे ना. बरोबर झाली. हो हा टाकला गरम मसाला टाकला. तर बघा तुम्हाला जवळून दाखवतो मित्रांनो. एकदम खतरनाक झाली आपली रेसिपी ही. बघा एकदम टाकाटाक. बघा तर या तुम्ही पण शिंपलं खायला. पाठवून देतो, ॲड्रेस पाठवा तुमचा प्रत्येकाला पाठवतो आणि खायला या तुम्ही. बघा मित्रांनो ये एखादी घंटा आपली नदी बुडायला या तुम्ही पण. आईला थोडा मीठ कमी वाटला तर वरून मीठ टाकला आणि झाकण लावून घेतला. तर अशा प्रकारे रेसिपी बनवली मित्रांनो. बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय 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 बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.